सजीव कसा शिकतो, तर एकतर अनुकरण करतं, आणखीन ऑब्झर्वेशन करतं मूल, आणखीन अनुभव घेऊन बघतं. ह्या 3 गोष्टीतून मूल नेहमी शिकत असतं. सहज शिक्षण हे म्हणजे शिक्षण हा पण चुकीचा शब्द आहे. आकलन, एज्युकेशन पॉलिसी अशी सरसकट नाहीच करू शकत आपण. बरोबर. कारण खेड्यातल्या मुलांचे प्रश्न वेगळे, शहरातल्या मुलांचे प्रश्न वेगळे, आणि मूल हे निसर्गाचा खूप काय म्हणतो आपण प्युअर फॉर्म आहे. अजूनही ते कंडिशन झालं नाही, अजून ते बिघडलं नाहीये. समोरच्यांना खूप चांगलं वागवतो असं माझं मूल होईल हे पालकांनी आधी ठरवायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण मुलांचं ब्रिंगिंग अप करायला पाहिजे. हो, आजकाल करिअरच्या मागे लोक इतके पळत असतात, त्यांना वेळ नसतो एकमेकांसाठी. नाही, मग नसेल वेळ तर नकोच मूल व्हायला ना. एवढी काही गरज नाही देशाला तुमच्या मुलाची. ज्या गोष्टी कृत्रिम आहेत त्या आपण बोलायलाच नको असं मला वाटतं. टक्केवारी हिंसा आहे मुलांवरती गेलेली, पण आपण कॉम्पिटिशनचा भाग न होता सुद्धा आपण आपली मुलांनी आपण व्यवस्थित जगू शकतो. जगात एवढी स्पेस आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या बालकांना त्यांच्या प्राथमिक आयुष्यातच सामाजिक जीवन व संस्कृतीचे पाठ वास्तव दर्शनातून व्हावे, निसर्ग, सण आणि लोकजीवनशैली त्या बालकांना आत्मसात करता यावी, शिक्षण हे बालकांच्या आयुष्याला जोडणारे हवे असा निरंतर प्रयास करीत विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधण्याचे कार्य समाजसेवी वृत्तीने करण्याचे व्रत रंजनाताई बाजी गेली अनेक वर्ष करीत आहेत. पुण्यापासून 70 किलोमीटर लांब अंतरावर कुरुंजी या छोट्या गावात त्या वास्तव्यास जाऊन नैसर्गिक शिक्षणाचा पाठ विद्यार्थ्यांना देत आहेत. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती निरीक्षण व शोधाच्या प्रक्रियेतून अधिक उन्नत होते आणि ती ध्यान व्यवस्थेचा मूळ पाया ठरते असा त्यांच्या अभ्यास व कृतीचा परामर्श त्या सांगतात. वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रश्नांची ओळख व जाणीव करून देणाऱ्या रंजनाताई आज व्हॉट्सअपच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. हॅलो, नमस्कार. मग आपली जी सहज शिक्षण पद्धत आहे त्याच्याबद्दल थोडस सांगा ना. सहज शिक्षण म्हणजे आपल्या जगण्यासाठी ज्या काही गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला आम्ही सहज शिक्षण म्हणतो. म्हणजे अगदी बेसिक गोष्ट आहे की जेव्हा मूल जन्मतं तेव्हा ते दूध प्यायला येतच त्याला, कारण ते निसर्गातून त्याला आलेलं आहे. नंतर कसं होतं की काही गोष्टी आपल्यामध्ये सुप्त असतात आणि त्यांना आपण जशी एन्व्हायरमेंट देतो, वातावरण देतो, तशा त्या निगेटिव्ह आणि किंवा पॉझिटिव्ह अशा त्या आपल्यातून बाहेर येत राहतात. आणि मूल कसं शिकतं, आता ह्याच्यात सहज शिक्षण म्हणजे काय, तर मूल कसं शिकतं किंवा कुठलंही सजीव कसा शिकतो, तर एकतर अनुकरण करतं, आणखीन ऑब्झर्वेशन करतं मूल, आणखीन अनुभव घेऊन बघतं. ह्या 3 गोष्टीतून मूल नेहमी शिकत असतं. त्यामुळे कसं आहे की सहज शिक्षण हे म्हणजे शिक्षण हा पण चुकीचा शब्द आहे. आकलन होतं आपल्याला. पण मग दोन्ही मध्ये फरक कसा सांगता? नाही, शिक्षण आपण नेहमी शाळेशी जोडतो, हा आपला प्रॉब्लेम आहे. जन्मल्यापासून आपण शिकत असतो त्याला आपण शिक्षण नाही म्हणत. पण शाळेत म्हणजे आपण नेहमी बघा की कुणी छोटं मूल भेटलं ना आपल्याला, आपण पहिला काय कितवीत आहेस, काय शिकतोस, ते आपण लगेच शाळेशी ते जोडतो. हा, म्हणून आम्ही आकलन म्हणतो. आकलन ही आपोआप होणारी गोष्ट आहे. आकलन होतं, आकलन कोणी करून नाही देत. त्यामुळे सहज आकलन. आणि ते कसं असतं की कुठलीही गोष्ट मुलांच्या आपल्यामध्ये पण ते होत असतं, पण आपण आता त्याच्यातनं खूप कंडिशन झालं त्याच्यातनं बाहेर आलं. पण कुठलीही गोष्ट जेव्हा मूल ऑब्झर्व करतं, त्याचा अनुभव घेतं, तेव्हा ते त्याला समजत जातं. ते त्याचं आकलन आहे. आणि गंमत अशी आहे की हे आकलन त्याला कंट्रोल नाही आहे मुलाला. त्या आकलनावरती कंट्रोल नाही, कारण त्याच्यात ते येतच. त्यामुळे आपण बघितलंय की मुलं शिव्याही तेवढ्या सहजतेने देतात आणि मग श्लोकही तेवढ्या सहजतेने म्हणतात. त्यांना दोन्हीचा अर्थही कळत असतो. छोट्या मुलांचं मी सांगते, अगदी जेव्हा मूल बोलायला शिकतं त्याला बोलायचं, मग काय ऐकू येतं ते सगळं ते शिकतं. म्हणजे कुरुंजी या गावात मी जे राहिले तुम्हाला सांगितलं, मुलं अतिशय शिव्यांनी छोटी छोटी बोलायची आणि नंतर ती मुलं जेव्हा
एक साधारण 8वीच्या पुढच्या मुली एकदा माझ्या घरी, तिथं मी घर घेऊन राहते तर त्या माझ्या घरी आल्या आणि मला म्हणाल्या, ताई ह्या मुलांना सांगा बरं, खूप शिव्या देतात. हो, म्हणजे त्यांना कळायचं नाही की ते शिव्या देतात मुलांना. काय आहे त्यांना वाटतं की हीच बोलायची भाषा आहे. कारण आई वडील आजी आजोबा इतकी शिव्या द्यायचे आजूबाजूला, ते आजी आजोबा पण ते मुलांसाठी शिव्या नाही, ती त्यांनी पिकअप केलेली गोष्ट होती त्यांच्या आई वडिलांकडनं. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की हेच नॅचरल आहे. अजूनही खेड्यात गेलं की तुम्ही बघाल किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्याच्याबद्दल खूप बोलतात की शिवाय बोलण्यामध्ये. हा, तर ते त्यांना नॅचरल वाटतं. आणि नंतर ह्या 7वीच्या मुली माझ्याकडे आल्या की ताई तुम्ही त्यांना सांगा. की मी म्हंटल, अगं तुम्ही पण अशाच बोलत असाल लहानपणी, आता तुम्ही शाळेत गेल्यावर तुम्हाला कळतं की हे चुकीचं आहे बोलणं, म्हणून तुम्ही आता वेगळ्या बोलताय. त्यामुळे हे असं इम्बाईब होत राहतात ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे परत जे जे वातावरण त्यांच्या भोवती आहे त्याच्यावरती खूप असतं. मूल काय शिकणार हे आजूबाजूच्या वातावरणावरतीच आहे, ते इम्बाईब करणार आहे. म्हणून मुलाच्या भोवती योग्य वातावरण ठेवणं ही आपली मोठ्यांची जबाबदारी आहे. बरोबर. मॅम, मग सहज शिक्षण पद्धतीची सुरुवात तुमच्या मनामध्ये कशी झाली, म्हणजे तुम्ही कसं काय यापर्यंत पोहोचला? एक माझ्या वडिलांची संस्था आहे साधना विलेज म्हणून, मुळशी तालुक्यामध्ये. तर वडील, मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला नेहमीच्या शिक्षणात रस नाहीये, ग्रॅज्युएशन CA करताना वगैरे, तेव्हा वडील म्हणाले की मग तू मला जॉईन हो. मग मी त्यांना जॉईन झाले आणि ते खेड्यामध्ये होतं. कारण परत तोच प्रश्न आहे की शहरामध्ये मोठी स्पेस जी प्रौढमती बंधाला लागते ते आपण नाही देऊ शकत. तो टोटली वेगळा विषय प्रौढमती बंध हा. तर मग तिथे जॉईन झाले मी. आणि मग मी तिथे ऑफिसमध्ये जेव्हा बसायची तेव्हा आजूबाजूच्या शाळेतली मुलं येत जात राहायची रस्त्यावरून. आणि मग तुम्हाला माहितीये की मुलांची क्युरिओसिटी जी आपल्या शहरामध्ये आपण दाबलेली आहे, जी खेड्यामध्ये अजूनही आहे, की कोण आहेत हे लोक. मग त्या हळूच मुली यायच्या की ताई पाणी देताय का. बरोबर आहे, शहरातल्या लोकांना विचारावं नाही, आणि त्यांना ती बंधनं खूप असतात. त्या मुली यायच्या, पाणी देता का, मग चला मग पाणी प्या, मग तुम्ही कोण काय असं करता. त्या मुलांशी माझं खूप कनेक्ट झालं. मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी खूप छान, म्हणजे एखादी अशी जागा नाही की वेगवेगळ्या खेड्यातली मुलं येऊन खेळू शकते. मग तशी एक जागा मी क्रिएट केली खेड्यामध्ये त्या ऑफिसमध्ये एका. आणि तिथं क्रिएट केली म्हणजे काय की खूपशा गोष्टी अशा ठेवून दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांना काही शिकवायच्या भानगडीत पडले नाही. मग ते मुलं यायची ते खेड्यातली दर शनिवारी 4 तास, आणि मग त्यांना काय पाहिजे ते त्यांनी करणं, मुलांच्या मनात जाईल ते त्यांनी काही करावं. अच्छा, तुम्ही त्यांना काही शिकवलं नाही? काहीच नाही शिकवलं मी उलट मग बघत राहिले की मुलं काय काय करतात. आणि खूप मजा यायची. आणि मग म्हणजे कसं होतं की जेव्हा मी त्यांना काही सांगायचे नाही तेव्हा त्यांनी खूप जबाबदाऱ्या घेतल्या. साधी गोष्ट असते की कुलूप उघडण्यापासून त्यांना ते, आणि ते करायचंच असतं मुलांना, खूप मजा येते. मग जाऊन त्या एक मोठा हॉल होता, त्याचं मग कुलूप उघडतील आणि कपाटामध्ये मी काही गोष्टी ठेवल्या त्या खेळायच्या असतील, भरतकाम विणकाम काही, म्हणजे मुलांना चित्र काढणं. खेड्यामध्ये अजूनही मुलांना चित्र काढायला रंग मिळत नाहीत, नीट कागद मिळत नाहीत. मग ते सगळं सामान मी ठेवलं होतं. मुलं ते करायची आणि परत जाताना सगळं आवरून ठेवून जायची. कारण मी त्यांना, हो, कारण आपण जेव्हा सांगतो ना तेव्हा ते मुलांना लोकांचं काम वाटतं. आणि जेव्हा आपण सांगत नाही तेव्हा अरे हे आमचंच काम आहे, आम्ही पसारा केला, आम्ही ते बंद करतो असं. खूप ओरडतात पसारा घातला. हो, कारण आपण म्हणजे कसं आहे की आपण मुलांना शहरामध्ये ना खूप असं बंदिस्त करून ठेवतोय. शहरात आणि खेड्यात काय फरक आहे तुम्हाला सांगते. खेड्यामध्ये अनुभव आहेत, मुलं डायरेक्ट जगाशी भिडतात, कारण त्यांना ते करावंच लागतं. म्हणजे 6-7 वर्षाच्या मुली स्वयंपाक करतात, भांडी घासतात, घराचं स्वच्छता बघतात, त्याही शेतात जातात, मुलगे शेतात जातात, सगळंच करतात. म्हणजे त्यांना ते करणंच भाग आहे, तिथे ऑप्शन नाहीये. त्यामुळे त्यांना लाईफ स्किल्स खूप येतात, खूप गोष्टी त्यांना येत असतात. तिथे प्रॉब्लेम आहे तो लिटरसीचा, लिहिणं वाचण्याचा. आणि बरोबर शहरामध्ये आहे. शहरामध्ये भरपूर लिहितील वाचतील, आता गुगल आल्यामुळे तर ते अमर्यादित झालंय, पण त्यांना जगण्याचा अनुभव देत नाही आपण. आपल्याला असं वाटतं की हे इतकं मोठं काम आहे, शाळा आहे, की मग त्यांनी सतत त्याच्यातच असलं पाहिजे. मग क्लासेस लावाल, 1000 गोष्टी कराल, पण जगण्याचे अनुभव म्हणजे
माझ्याकडे मी तुम्हाला म्हंटल तसं की 30 वर्षाचा एक मुलगा आला होता आमच्या घरी आणि तो माझ्या नवऱ्याला विचारतो की बटन कसं लावायचं, माझं बटन तुटलंय. म्हणजे बटन शिवण्याला त्याला माहितच नाही, बटन शिवणं नाही माहिती, कारण कधी त्यांच्या म्हणजे घडलंच नाही. आणि हल्ली आपण बघतो की आपले कपडे सुद्धा असे होजिरीचे वगैरे असतात की दुरुस्तीचं कामही खूप कमी निघतं आणि जरा फाटलं तर आपण टाकून देतो. तर ह्या ज्या लाईफ स्किल्स त्या शहरामध्ये अजिबात नाहीये. तेव्हा दोन्हीकडे वेगळं वेगळं काम करायला लागतं. म्हणजे युनिफॉर्मिटी आपल्याकडे नाहीच आहे की हा म्हणजे जे आपण म्हणतो की एज्युकेशन पॉलिसी अशी सरसकट नाहीच करू शकत आपण. बरोबर. कारण खेड्यातल्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, शहरातल्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे मला त्या खेड्यामध्ये खूप दिसलं की ह्या मुलांना सगळंच येतं, फक्त ते लिटरसीची प्रॉब्लेम आहे. जे म्हणजे सायन्स ते जगतात पण ती शास्त्र त्याची थेअरी त्यांना नाही येत आहे. म्हणून मग मी काय केलं की प्रत्येक गावात मी मीटिंग घेतल्या, रात्री सगळे पालक मोठे लोक भेटतात. त्यांना म्हटलं की आपल्या मुलांना थोडीशी सपोर्टची गरज आहे. आणि परत त्यावेळेला तर म्हणजे अजूनही काही जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रश्न असतातच, काही त्यांची कारण असतील पण नाही शाळेत नीट येत किंवा काही. तर मग मी म्हटलं की आपण दरवेळेला मग ह्या मुलांना आपल्याला काही शिकवायचं असेल तर दरवेळेला आपल्याला बाहेरून पुण्याहून माणसं आणणं हे एक असतं. म्हटलं नाही, आपल्या ज्या मुली आहेत गावातले जे मुलं मुली शाळेत जाणारे किंवा 10वी 12वी झाले त्यांना आपण ट्रेनिंग देऊया आणि त्यांना आपण इथल्या शिक्षक करूया आणि शनिवार रविवारी आपण त्यांचे क्लासेस ह्या मुलांना घेऊया. एवढ्या लहान वयात तिथल्या मुली तयार शिकवायला खूपच. तिथली 7वीची मुलं पण त्यांची मॅच्युरिटी शहरातल्या 12वीच्या मुलांना एवढी असू शकेल असं मला वाटतं खूपदा. तर मग 10वी 12वीच्या मुलींना आम्ही ट्रेन केलं, खूप वेगवेगळ्या त्यांना ट्रेनिंग दिल्या आणि मग त्या गावामधली त्यांनी ते वर्ग चालवायचे. प्रत्येक गावात 2-3 अशा मुली होत्या. आणि मग त्याच्यातनं खूप ह्या गोष्टी दिसायला लागल्या. म्हणजे एक त्याच्यामध्ये असतं की एक अक्षर घ्यायचं आणि त्याच्यातून तुम्ही शब्द शोधायचे, मुलांना सांगायचं आता ल हे अक्षर आहे, मग ल अक्षर येतात अशी कुठले शब्द आहेत आपल्या परिसरामध्ये. म्हणजे आपलं शिक्षण मला एका 12वीच्या मुलीने सांगितलं होतं की मी म्हंटल का ग तुम्ही एवढा आळस करता, तुम्हाला का नाही शिकणं आवडत. कारण खूप तेव्हा अजूनही कंपल्सरी शिक्षण नव्हतं, खूपशी मुलं शाळेतून बाहेर पडायचे. तर ती म्हणाली की ताई तुम्ही मला सांगा की आमच्या जगण्यातलं काय ह्या शिक्षणामध्ये आहे की आम्हाला इंटरेस्ट व्हावा, अशी मला ती मुलगी म्हणाली. आणि ते मला खूप, म्हणून मी म्हंटल की जो परिसर आहे त्याच्यातनं लिहिणं वाचणं आलं पाहिजे मुलांना. शाळेतलं तर शिक्षक शिकवतातच. मग जेव्हा ल वरून एक शब्द काढ म्हणून मुलांना एका वर्गामध्ये एका गावामध्ये मी गेले, ते दर शनिवार रविवार मी जायचे. तर एका मुलाने लंका दहन हा शब्द सांगितला, एवढूस होतं ते मूल. मी म्हंटल हा शब्द याला कसा कळाला, तर आदल्या दिवशी तिथे कीर्तन झालं होतं. म्हणजे परत मला ते माहिती नाही की हे नॅचरल लर्निंग आहे असं वगैरे. नंतर मला 2007 साली जिनन म्हणून केरळचा एक डिझायनर आहे ऍक्च्युली तो, पण तो शिक्षणामध्ये त्यांनी नॅचरल लर्निंग हे जे आहे ते त्यांनी ओळखलं. कारण त्यांनी खूप वेगवेगळ्या ट्राईब्स मध्ये काम केले, जे कारागीर असतात, कुंभारांच्या कम्युनिटीत तो राहायचा केरळमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या आणि मला काही कारणाने तो पुण्यात आला तेव्हा भेटला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे हेच आहे जे आपण करतोय आणि जे जिनन बोलतोय ते एकच आहे. म्हणून मग आम्ही त्याच्यावरती मग बरंच वर्कशॉप्स घेणं किंवा गावामध्ये परत ते एलिमेंट मी ऑलरेडी नेलाच होता, मग तिथे आम्ही ते काम सुरू केलं. मॅम पण मग आता हे सहज शिक्षण जी पद्धत आहे, आताची जी शिक्षण व्यवस्था चालू आहे त्याच्यामध्ये ती शिक्षण पद्धती राबवता येईल का, किंवा सरकारी शाळांमध्ये सरकारी धोरणांमधून ही सिस्टीम काही राबवता येईल का? ऍक्च्युली येईल खरं तर आणि यायला पाहिजे, पण परत मला माहिती नाही ते कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पण खूप इंडिव्हिज्युअली कामं होत आहेत. जसं आम्ही ठाण्यामध्ये सरस्वती स्कूल आहे, त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक मध्ये गेली 5 वर्ष आम्ही हे काम करतोय. त्याच्यामध्ये आता तरी सहज शिक्षणाचा म्हणजे एक कामाचा वर्ग म्हणते, रती भोसेकर तिथली मुख्याध्यापिका आहे, तिने खूप त्याच्यामध्ये श्रम घेतलेत. तर त्यांनी कामाचा वर्ग आणि परत ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मुलांसाठी खेळणी हा मुद्दा तिथे येतो. आपण काय करतो की मुलांना सतत खेळणी देत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की खेळणी दिली तरच मूल खेळतं. हो, म्हणजे बर्थडेला तर आजकाल अगदीच. हा, मुलांना आता तुम्हाला सांगते की थोडीशी ना आपण मुलांची शिकायची प्रोसेस कशी असते
ते आपण मगाशी मी म्हटलं की मुलं अनुभव घेतात किंवा निरीक्षण करतात आणि त्याच्यातनं मुलांना आकलन व्हायला लागतं. ते आकलन कसं होतं तर मुलं ते जे बघितलेलं असेल किंवा अनुभव जो घेतला असेल ते मुलं मांडून बघतात, ज्याला आपण मुलांचं खेळणं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या मुलांनी लग्न बघितलं असेल तर आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. तर मग त्या मुलांनी कसं केलं, एक लग्नाचा पडदा धरलाय, मग तो इकडे मंगलाष्टक म्हणतोय, छोटा मुलगा आहे, मग तिकडे कुणाला तरी धरायला सांगितलं घरातल्या मोठ्याला, मग तो लग्न खेळून बघतोय. म्हणजे हे अनुभव मांडणं आहे. आपण खेळणं ह्या शब्दाला थोडं इन्फिरियर समजतो. म्हणजे अभ्यास आणि खेळणं, ह्याच्यात खेळणं इन्फिरियर आहे आणि अभ्यास खेळू नकोस, अभ्यास कर. पण खेळणं जास्त महत्वाचं आहे, कारण मूल तेव्हा आपण आकलन करून घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही एक शाळा चालवली होती 2-3 वर्षात, एका शाळेत प्रयोग केले होते. तेव्हा मुलांना फ्री सोडलं होतं, गावातली शाळा होती. तर तिथे मुलांनी एकदा रथयात्रा पण काढली होती, कारण त्या गावामध्ये आदल्या दिवशी कुणाचं तरी मरण झालं आणि तुम्ही बघितलं असेल ना, मुलं कंटिन्युअस बघत असतात, प्रचंड ऑब्झर्वेशन चालू असतं. त्यावेळेस त्यांना कोणी बोललं नाही? आम्ही नाही बोललो. प्रोसेस आहे ती एक. म्हणजे आजच्या कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये जर कोणी प्रेतयात्रा काढली मुलांनी तर काय दंगा करतील ती. पण काय नाही, मग मुलांनी इतकं इंटरेस्टिंग, आणि त्याचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे, इतकं इंटरेस्टिंग होतं. एक अशी काहीतरी फळी पडली होती, ती फळी उचलली आणि मग त्याच्यावरती एका छोट्या मुलाला झोपवलं आणि व्यवस्थित खांद्यावरती 4 जणांनी घेतलं आणि मग पुढे एक मुलगा प्रॉपर रडत असं ऍक्टिंग, रडायची ऍक्टिंग करत मग शाळाभर फिरून आले. झालं मग त्यांचा तो अनुभव मांडून बघणं. आणि अशा सगळ्याला आपण त्यांना हो म्हणायला पाहिजे, कारण मुलांना मरण्याची आपली कन्सेप्ट आणि मुलांच्या कन्सेप्ट फार वेगळ्या आहेत. म्हणजे आपल्याला त्याच्यात खूप भावना आहेत, मुलांना काही कळत नाहीये. त्यांना काय कुणीतरी आता बिन हालचालीचं पडले त्याला नेऊन, आणि दुसऱ्या दिवशी मुलं त्याच्यातनं बाहेरही पडलेली असतात. आपली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते आणि आपल्याला मरण म्हणजे खूप असं वेगळं दिसतं. मुलांना त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांनी विचारही केलेला नसतो काही, त्यामुळे मुलांना असं होत नाही. अच्छा. पण मग हे जे मुलांचं सहज आकलन होतं आपल्या आत्ताच्या एक्सप्लेनेशन मध्ये, डिस्कशन मध्ये आले शब्द ते, सो ते त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करता येऊ शकतील किंवा अशी काय पावलं उचलता येतील आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये? खरं तर कसं असायला पाहिजे, शाळा हे घराचं एक्सटेन्शन असलं पाहिजे. शाळा हे घराचं एक्सटेन्शन असलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये जे वातावरण, सुरुवातीचे काही वर्ष तरी घरात जे वातावरण आहे ते आणि शाळेचं वातावरण ह्याच्यामध्ये फार फरक नाही पाहिजे. कारण तुम्ही बघा, हल्ली तर 2.5व्या वर्षी 2ऱ्या वर्षी मुलांना शाळेत पाठवतात. मग इतकं सेफली घरामध्ये प्रेमाच्या वातावरण राहणारं मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा त्याला केवढा मोठा ट्रॉमा असेल. मुलाच्या दृष्टीने विचार करा. एकदम आपल्याला माहिती नसलेली माणसं आहेत, आपल्याला माहिती नसलेली मुलं आहेत, त्यावेळी तिथं जर आपण घरासारखंच एक ओपननेस ठेवला, काहीतरी मुलांना जे आवडेल ते झोपायचं तर झोप, काही करायचं ते कर, जसं तुम्ही. आणि तुम्ही असंही करू नका की वेळा ठेवू नका जेवणाच्या, त्याला भूक लागली तर खाऊ दे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते शाळेमध्ये जर आपण ठेवले तर मुलं थोडीशी कनेक्ट होऊ शकतात. आता उलट झालंय, आता पालक सुद्धा शिक्षक होऊन बसलेत घरामध्ये. म्हणजे शिक्षक जे आहेत त्यांनी पालकांसारखं वागायला पाहिजे, ते सोडून पालक आता शिक्षकांसारखे वागायला लागलेत. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे शाळा आणि घर ह्याच्यामध्ये टोटल आम्ही त्याला लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणतो, की मूल शिकतच आहे पण ते लर्निंग एन्व्हायरमेंट कसं असायला पाहिजे. त्याच्यामध्ये परत आपण लगेच असं कधी लर्निंग वगैरे म्हटलं की खेळणी ठेवू का, पुस्तकं ठेवू का असं म्हणतो, की सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांना स्वातंत्र्य देणं. काहीही मुलं करू शकतात त्या एन्व्हायरमेंटमध्ये, अशी एखादी जागा निर्माण करणं. दुसरी गोष्ट आहे की मुलांना प्रेमाने वागवणं, आणि प्रेम हे नेहमी निरपेक्ष असलं पाहिजे. तू शाळेत पहिला नंबर आला तरच मला तुझ्याबद्दल प्रेम वाटेल, हे फार घातक आहे. तू चुकलास तरी सुद्धा तू माझाच आहेस, असं मुलाला जेव्हा आपण, म्हणजे एक इमोशनली स्ट्रेंथ, म्हणजे मुलांना एक शक्ती देतो आपण. तेव्हा कसंही असलं तरी निरपेक्ष प्रेम असलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे मुलांवरती. मूल कसं आहे की निसर्ग आहे, ते आपण निसर्ग आहे आपण कधी मान्य करत नाही. निसर्ग तो म्हणजे झाडं झुडपं असं किंवा डोंगर असं आपल्याला वाटतं. आपण निसर्गच आहे ना. आणि मूल हे निसर्गाचं खूप काय म्हणतो आपण प्युअर फॉर्म आहे.
हो, अजूनही ते कंडिशन झालं नाही, अजून ते बिघडलं नाहीये, हो की नाही. त्यामुळे मूल खूप खूप गोष्टी करत असतं, ते कधीही चुकीचं नाही वागत. तिथं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मूल हे नेहमी ट्रस्टिंग, विश्वास ठेवणारं असतं. आणि कधीही म्हणजे राग येणं, चिडणं, मारणं ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत, आपल्या नकारात्मक आहेत, ते नॅचरल नाहीये. पण मग मुलं आता खूप चिडचिडी झालेली आहे. एक्झॅक्टली तेच सांगते तुम्हाला. समाधानी असणं हे जसं कुत्रं तुम्ही बघितलंय समाधानी असतं, हा बरोबर, हा तसा माणूसही समाधानी असू शकतो. पण आपण आपल्याला इतकं निसर्गापासून लांब नेलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बदलत चालल्यात. म्हणजे अवास्तव जेव्हा आपण मुलांकडनं अपेक्षा करतो तेव्हा मूल चिडचिड होतं, ते निगेटिव्ह आहे. जेव्हा तुम्ही मुलांना बघाल ती स्वतः जेव्हा आपण त्यांना सोडून दिले असतं, मुलं शांतपणे खेळत असतात, आनंदी असतात, आपल्या पण काही करत असतात. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण सतत मुलांना नाही म्हणणं, ओरडणं ह्याच्यातनं येतात, त्या नॅचरल नाहीयेत. त्यामुळे जे नॅचरल आहे समाधानी असणं आहे, म्हणजे ज्या काही आता आपण व्हॅल्यूज म्हणतो, मूल्य ही आपल्या जगण्यात असतातच, त्या आपण बाहेर काढतो. जसं शाळेमध्ये काय मूल्य, बंधुता, समता हे सगळे मूल्य आपण अगदी संविधानामध्ये पण वाचतो की नाही. हा, आणि ते बरोबर शाळेत उलट असतं. सतत तुम्ही कॉम्पिटिशन करा, ह्याच्यापेक्षा तुला जास्त मार्क पडले पाहिजे, शिक्षक सांगतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त पालक येऊन सांगतात त्याला तेवढे पडले, तुला का नाही पडले. म्हणजे आपण सतत कॉम्पिटिटिव्ह असणं, ओव्हर कॉम्पिटिटिव्ह असणं ही व्हॅल्यू झाली आता. समाधानी असणं नाही, कारण कसं आहे की आपलं नेचर आहे की आपण सतत स्वतःला आहे त्या परिस्थितीतून पुढे नेणारच आहोत, कारण जगण्यासाठी ते आवश्यक आहे. पण जेव्हा ते कृत्रिमपणे घडतं तेव्हा ते मूल डिस्टर्ब होतं आतून. तर पण आपण परत कसं करतो, तुम्हाला घरामध्ये काय वातावरण असतं आई वडिलांचं, विशेषतः जेव्हा ते कंपनीमध्ये वगैरे काम करत असतात, की सतत अस्वस्थ की मला आता माझी ही गाडी आणली, पुढची मला ती गाडी पाहिजे. ऍस्पिरेशन्सच सगळ्या पैशाच्या वरती अवलंबून आहेत आपल्या. एक बेडरूमचा फ्लॅट आहे की मला लगेच 2 बेडरूमचं व्हायला पाहिजे. तर ती जी अस्वस्थता आहे, आणि मग आपल्याकडे दुसरं पण एक आता झालंय की जास्त तास आम्ही काम करतो म्हणजे आम्ही ग्रेट. चुकीचं आहे ना ते. मग आई वडील घरी येतात तातडीने, मग लॅपटॉप उघडून बसतात, परत काम करायला लागतात. मुलाला असं वाटतं जगणं असं असतं जे अननॅचरल आहे, त्याच्यातून पण मुलांना चिडचिड होत जाते. त्यामुळे आपण आता असं वातावरण घरामध्ये मुलांना ठेवलं पाहिजे की ट्रस्ट ठेवला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता. परत सुरक्षितता म्हणजे इथून पडू नये, इथून त्यांनी धावू नये अशी सुरक्षितता नाही, त्याच्यापेक्षा महत्वाची आहे जी त्यांची भावनिक सुरक्षितता, ज्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं जात. भावनिक सुरक्षितता काय? भावनिक सुरक्षितता म्हणजे मुलांना जे अपमानास्पद वाटेल, ज्याची भीती वाटेल, म्हणजे सगळ्यात मला अतिशय क्रूर वाक्य असं वाटतं की तू घराच्या बाहेर जा. जेव्हा आई वडील मुलाला म्हणतात त्याला किती पेनफुल, कारण बाहेर माहीतच नाही काय आहे. घराच्या बाहेर तू काही केलं असेल, चूक असेल, काही असेल, तर तू घराच्या बाहेर जा, आमच्या घरात राहू नकोस. हे वाक्य जेव्हा आई वडील म्हणतात हे सगळ्यात क्रूर वाक्य. म्हणजे तू आमचा नाहीच आहेस, हे माझं घर आहे, तू बाहेर जा घराच्या. त्याचा अर्थ असा झाला ना. मग त्यांनी जायचं कुठे, एवढंसं मूल असतं ते. असे हे आपण त्यांना त्यांच्या भावनांशी खेळतो, आणि आई वडिलांना पण लक्षात येत नाही की आपण किती आघात करतोय मुलांच्या म्हणजे मनावरती. किंवा असंही असेल की खूप त्यांना लहान मुलांसारखं वागवायचं, जसं कुणी आलं की नाचून दाखव गाणं म्हणून, नाही आवडत मुलांना ते. म्हणजे आता समजा घरामध्ये मी आहे आणि माझ्याच वयाचं कोणीतरी आहे, तर आम्ही दोघे एकमेकांना कसं वागून तितक्याच आदराने आपण मुलांना पण वागवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मुलांच्या खुर्चीत जाऊन बसलं पाहिजे, मुलांच्या भावनेने विचार केला, त्यांच्या दृष्टिकोनातून विचार. बरोबर. समजा मला कोणासमोर तरी नाचून दाखव, गाऊन दाखव, कविता म्हणून दाखव असं म्हटलं तर अगदी तसंच आहे. नाही आवडत मुलांना. पण ते नाही, म्हणजे असं जे आपण करतो ना की त्याच्यामुळे मुलांची भावनिक सुरक्षितता त्यांची नाही स्ट्रॉंग होत आहे, आणि मग त्याच्यातनं खूप प्रश्न येतात मुलांना. म्हणजे आता जे आपण बघतो की आत्महत्या होतात,
डिप्रेशन मध्ये जातात. प्रत्येक शाळेला आता एक काउन्सिलर कंपल्सरी आहे. म्हणजे मी आता एका शाळेमध्ये म्हणजे एक 6 महिन्यापूर्वी 9वीच्या मुलीनी त्या शाळेतल्या आत्महत्या केली. अभ्यासाचा तिला ताण आला म्हणून. अशा कित्येक आत्महत्या होत आहेत. पण मॅम पूर्वीच्या शाळांमध्ये 90s किंवा 70s 90s 2000 पर्यंत चाइल्ड काउन्सिलिंग किंवा शाळेमध्ये काउन्सिलर असणे गरजेचं नव्हतं. पण मग आता का त्याचं प्रमाण एवढं वाढलंय? कारण मुलांचे प्रश्नच तेवढे वाढलेत आणि हे परत मोठ्याने इंड्यूस केलेलेच आहेत. कारण मुलं नॅचरली परत म्हटलं तसं समाधानी असतात. पण आपण त्यांना सतत मग नापास झालं म्हणजे तुझं काहीतरी म्हणजे संपलंच आयुष्य असं एक आपण केलेलं असतं. तर मग तसं नाही ना, कितीतरी पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे आता तुम्ही होमस्कूलिंग ही कल्पना ऐकली असेल. कारण होमस्कूलिंग हे पण जर घरात तुम्ही जर स्कूलिंग करत असता तर तेही चुकीचं आहे. नाहीतर मग मुलांना सरळ शाळेत पाठवा. पण होमस्कूलिंग म्हणजे काय की घरामध्ये असं वातावरण असलं पाहिजे की मुलं खूप गोष्टी शिकतात आणि उत्तम होम म्हणजे नो स्कूलिंग म्हणतो आम्ही त्याला. उत्तम नो स्कूलिंग वाले आहेत आपल्याकडे पण पुण्यामध्ये खूप चांगली. शिकवायचं नाही, मुलं आपोआप शिकतात. लिहिणं वाचणं ही इतकी क्षुल्लक क्रिया आहे की अशा नो स्कूलिंग मधल्या कित्येक मुलांनी आपल्या आपण शिकून घेतलेलं आहे. जेव्हा त्यांना गरज भासते तेव्हा मुलं शिकतात. कारण ते काय फार अवघड नाहीये. लिहिणं वाचणं अवघड नाहीच. आणि आता तर इतकं सगळीकडे लिहिण्या वाचायला स्कोप असतो. साध्या बसनी तुम्ही कुठे चालत तरी तुम्हाला वाचायला लागतं. हो की नाही? मग त्याच्यातनं मुलं शिकत जातात. पण मॅम आपल्या सोसायटीमध्ये आता असा एक प्रघात आहे की तुम्ही मुलांना चांगल्या शाळेत घाला, त्यांना चांगलं शिक्षण म्हणजे चांगलं शिक्षण मिळेल असं त्यांची एक धारणा असते. मग त्याच्यानंतर चांगले मार्क पडले की त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील भविष्यात, मग त्यांचं चांगलं इन्कम वाढेल. ही जी सगळी एक पारंपरिक वैचारिक बैठक किंवा जे काय आहे प्रोसेस, ह्याच्या मध्ये आपली ही सहज शिक्षण पद्धत आहे याची सांगड कशी घालता येईल? म्हणजे सहज शिक्षण पद्धत करून हे रिझल्ट पालकांना मिळतील का? नाही, आधी रिझल्टच चुकीचे असं नाही का वाटत तुम्हाला? की मुलांनी जास्तीत जास्त पैसे कमवले तरच तो सुखी होणार आहे हे कुणी सांगितलं? आपण आपले ऍस्पिरेशन्स खूप चुकीचे झालेत. मूल माझं जेव्हा समाधानी म्हणजे तो मोठा होईल तेव्हा जो समाधानी असेल, त्याला पाहिजे ते काम करत असेल तर तो आनंदी राहील. हे आपण कधी बघतच नाही. भले 4 पैसे त्याला कमी मिळू देत, पण मूळ माझं समाधानी आणि आनंदी असलं पाहिजे हे पालकांनी आधी करायला पाहिजे. आणि चांगला माणूस असला पाहिजे. परत चांगला माणूस ज्याच्याकडे चांगल्या व्हॅल्यूज आहेत, समोरच्यांना खूप चांगलं वागवतो, असं माझं मूल होईल हे पालकांनी आधी ठरवायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण मुलांचं ब्रिंगिंग अप करायला पाहिजे. कारण शेवटी आता असं झालंय की मूल आपल्या पण वाढतच नाही, सतत असं पालकांनी धरून ठेवलं असतं. तर मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज देणं आणि सतत सांगणं की बाबा तू पास हो नापास हो, तू प्रयत्न कर मॅक्झिमम, पण तू नापास झालास तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण तू प्रयत्न केलेले आहेस, दुसरे पर्याय बघू आपण. पण मॅम अशी कित्येक पेरेंट्स बघितलेले आहेत की ज्यांना मुलांना फॉरेनला पाठवणं हे त्यांचं ड्रीम आहे किंवा त्यांचं टार्गेट आहे आणि त्यांचं हेच एक मुलांकडनं अपेक्षा असते की तू काही शिक पण तू फॉरेनला जा, तिथे सेट हो आणि पुढे जा. तर मग हे कितपत बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला सांगू का, आता तर मला खूप दया येते जेव्हा 5वी पासून IIT क्लासेस सुरू झालेले आहेत सगळीकडे. तुम्ही बघितलं असेल IIT क्लासेस 5वी पासून. काय गरज आहे? आणि तुम्ही त्या मुलाला विचार दे का की बाबा तुला IIT करायचंय का? मुलांचे निर्णय आपण घ्यायचे नाहीत मोठ्यांनी. आणि तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये पण असं कोणीतरी असेल की एक ओघात कसं 10वी होतं हल्ली तसं ओघात इंजिनियर होतात. आणि मी किती इंजिनियर्स बघितलेत की ते आता नाही ते काम करत, दुसरंच काहीतरी करत असतात. असं खूप आहे. तुम्हाला एक गंमत सांगते. मी जेव्हा खेड्यात काम करते तेव्हा आम्ही असा प्रोजेक्ट काढला होता की चाइल्ड स्पॉन्सरशिप प्रोजेक्ट होता तो, की खेड्यातल्या खूप मुलांना शिक्षण आणि आरोग्य ह्याची खूप म्हणजे शिक्षणासाठी मदत, जसं वह्या पुस्तकं असेल नाही परवडत. म्हणजे जेव्हा मी इथं काम करते 2007-8 सालची गोष्ट आहे, तर नाही परवडत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्य. तेव्हा कसं होतं की त्या भागात खरंच पैसे नव्हते आणि त्यामुळे एक अनास्था आणि एक शिक्षण अवेअरनेस कमी होती त्या भागामध्ये. त्यामुळे शिक्षणाकडे पण म्हणजे आरोग्याकडे पण त्यांचं खूप दुर्लक्ष असायचं. मग अशा वेळेला मी काय केलं, आम्ही की एक प्रोजेक्ट काढला की वर्षाला तुम्ही 4,800 कुणी दिले तर आमचं एक मूल स्पॉन्सर होतं. आणि तेवढे पुढेच त्या काळामध्ये 4,800 वर्षाला 4,000. त्याच्यामध्ये सगळं आम्ही शैक्षणिक साहित्य द्यायचो आणि मेडिकल त्यांच्या काय गरजा असतील त्या आम्ही पूर्ण करायचो. आणि मग ह्याच्यासाठी
खूपशी IT मधली मुलं आम्हाला भेटली की आम्हाला मूल तुमचं जे प्रोजेक्ट आहे आम्हाला खूप आवडलाय आणि आम्हाला मुलं स्पॉन्सर करायचे आणि अशा वेळेला ते ITतले म्हणजे मला अजूनही नावं पण आठवतात त्यांची. तर ती मुलं म्हणाली की आम्हाला फक्त मदत नाही करायची, आम्हाला त्या मुलांना भेटायचंय. आणि मग दर शनिवार रविवारी अशी ITची मुलं मी जवळजवळ 7 गावात प्रत्येकी 2-2, 3-3 मुलं जायची खेळायला, फक्त ITची मुलं गावातल्या मुलांवर खेळायला. आणि तेव्हा इन्फोसिस मधला एक मुलगा होता, IIT रुड़की का कुठून तरी शिकून आला होता, इन्फोसिस मध्ये खूप चांगल्या पदावरती होता. आणि एकदा मी चालले होते, मला म्हणाला की मला पण आज जायचंय तुझ्या बरोबर, आपण एकत्र जाऊया माझ्या गाडीने. तर म्हटलं चल जाऊया. आणि तो म्हणाला कि मैम आपको बताता हूँ, एवरी संडे एवरी मंडे मुझको ऐसा लगता है कि मैं उठूं ही ना, और मैं जब इन्फोसिस के उधर जाता हूँ तो मुझको ऐसे लगता है कि ये बिल्डिंग ही नहीं रहे आज. म्हणजे त्याला दर सोमवारी असं पोटात गोळा यायचा, नाही काम करायचंय. म्हणजे अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलांना आपल्या मोठ्यांच्या ईर्षेपायी आपण त्यांना असं घडवतो की मुलांना तेव्हा ते खूप गरजेचं वाटतं IIT करणं आणि जॉब, आणि त्यांचं खरं रूप जेव्हा त्यांना स्वतःला अशा काही गोष्टी जाणवायला लागतात तेव्हा त्यांना कळतं की हे किती आपण चुकीचं करतोय. नंतर तो होता तो मुलगा त्याच्यातनं बाहेर पडला आणि कुठल्या तरी सामाजिक संस्थेत काम करतोय आता तो. पण हे सगळ्यांना नाही शक्य. बरोबर. तेव्हा असे कितीतरी दुःखी जीव असतील आजूबाजूला. मॅम, होम स्कूलिंग बद्दल आपण मगाशी बोललो, तुम्ही एक शब्द वापरला, नो स्कूलिंग. सो ह्याच्यामध्ये सुद्धा काही फरक काय आहे किंवा कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करता येईल? हा, नो स्कूलिंग म्हणजे पालकांना जेव्हा वाटतं की शाळेमध्ये माझ्या मुलाला पाठवण्याने नुकसानच जास्त होतंय आणि शाळेमध्ये ज्या गोष्टी मुलाला यायला पाहिजेत, जे लिहिणं वाचणं, ते मी घरी करू शकतो. आणि खूपशा गोष्टी म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की मुलांना खूप प्रोसेसेस आपण दाखवायला पाहिजेत ज्या शाळेमध्ये नाही होत. म्हणजे घरामध्ये अगदी, आणि प्रोसेसेस म्हटलं की फॅक्टरी नाही डोळ्यासमोर आणायची. हा, घरामध्ये किती प्रोसेसेस असतात बघा. पहिली म्हणजे स्वयंपाक. म्हणजे माझा नेहमीचा मुद्दा असतो की घर चाइल्ड सेंट्रिक आहे का पेरेंट सेंट्रिक? चाइल्ड सेंट्रिक घर म्हणजे जिथे मूल काहीही करू शकतं, मुलाला सगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे समजा भाजी चिरायची असेल तर मी खाली बसून भाजी चिरू शकते का किंवा शकतो का? साध्या दुरुस्त्या असतात त्या मुलांच्या समोर करत बसलो की मुलांना ते कळत राहतं की अशा ह्या गोष्टी घडतात. मगाशी अनुकरणीय पद्धती म्हणला, अनुकरण करतातून त्याच्यातनं मुलं शिकत जातात. तर मग असं जेव्हा घर असतं तेव्हा ते आयडियल आहे मुलांसाठी. म्हणजे मगाशी मी म्हंटल तसं की शाळा नका करू, मला मग मुलाला टाइम टेबल करायचं की चल आज तुला मी सायन्स शिकवतो, नाहीये. तर मुलाला हे प्रोसेसेस बघू द्यायचे, ज्या काही प्रक्रिया घरात घडत असतात. कपडे घडी करणे साधी गोष्ट आहे, कपडे दुरुस्त करणे, फाटलेले कपडे शिवून. मी तरी हल्ली कुणाच्याच घरी बघितले की कुणीतरी फाटलेले कपडे शिवून घेतं आणि मग ते वापरतात लगेच नवीन, आणि मग परत नाही आणले पाहिजे कपडे. नाही, आणि परत चॅरिटी इलिमेंट येतो, अरे आम्ही ना आमचे कपडे सगळे देतो बाबा कुठेतरी, असं पण आहे. म्हणजे जेवढा दांभिकपणा पाहिजे तेवढं सगळं आपल्यामध्ये आता हल्ली आलेलं आहे. तर मग ह्या सगळ्या प्रोसेसेस घरी जेव्हा करतो आणि त्याच्यातनं मूल आपोआप कधीतरी लिहिणं वाचतं, त्याला नो स्कूलिंग म्हणतात. होम स्कूलिंग म्हणजे जे काही अभ्यासक्रम आहे तो घरी शिकवणं. ते मी म्हटलं की ते स्कूलिंग, त्याच्यापेक्षा मुलांना 4 मित्र तरी भेटतात शाळेमध्ये. तर मग हे जे नो स्कूलिंग आहे म्हणजे असं असतं. तर अशा वेळेला पण एक आहे की मग जेव्हा आपण असा निर्णय घेतो की मुलाला मी शाळेत नाही पाठवणार, अशा वेळेला एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एक पालक त्याच्यावर सतत असलं पाहिजे. म्हणजे आम्ही नो स्कूलिंग करतोय, मुलाला शाळेतनं काढलंय आणि आम्ही जर त्याला परत कुठेतरी डे केअर मध्ये सोडत असू, पाळणाघरात सोडत असू, तेही थोडस चुकीचं. म्हणजे दिवसभर मुलगा तिथेच राहील ना. त्यामुळे असे काही निर्णय जेव्हा घेतो, एकूणच जेव्हा आपण पालक व्हायचा निर्णय घेतो तेव्हा एक आपण असं समजायला पाहिजे की जवळजवळ 20 वर्ष तरी आपण बांधून आहोत मुलाशी, आपली जबाबदारी आहे 20 वर्ष तरी कमीत कमी, की मूल माझं, म्हणजे ही खरं तर जन्मभराची आपल्या सगळ्यांनाच माहिती की जन्मभराचं कनेक्शन आहे. जबाबदारी पण म्हणू नको, कनेक्शन म्हणू आपण त्याला, की जन्मभराचं आहे. पण तरी सुद्धा मुलाला गरज असेल तितकी वर्ष आपण त्याच्याबरोबर एक पालक तरी कमीत कमी असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि परत पुढची गोष्ट जी आपण म्हणतो की पालकत्व हा हल्लीचा सजग निर्णय आहे.
आपण खूप जागरूकपणे निर्णय घेतो पालकत्वाचा, की बाबा चला म्हणजे असं जे कंपन्यांमध्ये जे काही प्रोजेक्ट असतात तसं नाही आहे, किंवा मला 2 प्रोजेक्ट मध्ये वेळ मिळाला, चला मग एक मूल होऊ द्या, असं नाही आहे. तर तेव्हा आपलं हे लाईफ चेंजिंग डिसिजन आहे, की आपला जीवन बदलणारा निर्णय आहे, तितक्याच गंभीरपणे तो घेतला पाहिजे. प्रसंगी एखाद्या पालकाला काम सोडून घरी बसावं लागेल. हो, आजकाल करिअरच्या मागे लोक इतके पळत असतात, त्यांना वेळ नसतो एकमेकांसाठी. नाही, मग नसेल वेळ तर नकोच मूल व्हायला ना, एवढी काही गरज नाही देशाला तुमच्या मुलाची. भरपूर माणसं आहेत देशामध्ये, पण म्हणजे हे खूप सिरियसली करायची गोष्ट आहे. मूल होऊ देणं, त्याचं सजग पालकत्व. आणि परत काय होतं, उलट पण तुम्हाला सांगते, आम्ही खूप पालक असे बघतो की आता मी घरी आहे ना, तर मी सगळ्या गोष्टी मुलासाठी करणार किंवा सतत त्याच्या मागे 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 करणार. ह्याच्याने काय होतं तर मुलांना आपण परावलंबी करतो. म्हणजे पाण्याचा ग्लास सुद्धा जर मुलाच्या हातात आपण जेव्हा देतो तेव्हा मूल परावलंबी होतं. आपण असणं मुलांना गरजेचं आहे, त्याला सगळ्या गोष्टी पुरवणं हे आपलं काम नाहीये. म्हणजे काम नाहीये म्हणजे काय, कधी अगदीच गरज असेल तर आपण करूही शकतो, पण आपल्या असण्यानं जर मूल आपल्यावर अवलंबून राहत असेल सगळ्या गोष्टींसाठी तर तेही चुकीचं आहे. मॅम, पण आताच जे करिअर ओरिएंटेड शिक्षण आणि करिअर ओरिएंटेड जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये सहज शिक्षण पद्धतीतनं करिअर ओरिएंटेड मुलाची जी जीवनशैली आहे ती तशी बांधणी होऊ शकते का मुलांची? होऊ शकते. खूप नो स्कूलिंग वाल्या आमची ज्या फॅमिलीज आहेत, नंतर त्यांनी शिकवलं की मी 10वीची परीक्षा देणार, तर मग 17 नंबरचा फॉर्म असतो जे बाहेरून आपण परीक्षा देऊ शकतो 10वीची, ते मग 10वी झाली, मग ते रुटीन मध्ये पण गेले. इंजिनिअरिंग वगैरे केलेली मुलं आहेत ज्यांनी नो स्कूलिंग केलंय ते. असंही होऊ शकतं. त्याला हल्ली खूप फ्लेक्झिबिलिटी आहे. हल्ली आता तुम्हाला लेटेस्ट जर माहिती असेल तर खूपशा ह्या ज्या कॉम्प्युटर कंपनीज आहेत मोठ्या मोठ्या, त्यांच्यामध्ये तुमच्याकडे स्किल आहे आणि डिग्री नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते घेऊ शकतात. हल्ली ही नवीन ट्रेंड आहे की नाही, आता माझा मुलगा BCAच्या पहिल्या वर्षी आणि त्याला कधीच शाळा आवडली नाही तरी पण, आणि तेव्हा मला अजूनही ह्याच्यात मी नव्हतेच ह्या सगळ्या सहशिक्षणामध्ये, तर तो 12वी जेमतेम झाला. नंतर मग तो BCAच्या फर्स्ट इयरला गेला, त्याला आवडतच नव्हतं आणि इन द मीन टाइम त्याला गेमिंग मध्ये खूप रस आला होता. तर मग तेव्हा अगदीच नवीन होतं ना गेमिंग, तो उत्तम त्याचं म्हणजे ऑलमोस्ट ऍडिक्शन पर्यंत गेला होता तो. आणि मग BCAला, आणि कसं होतं की बरोबर तेव्हा त्याला एका गेमिंग कंपनीमध्ये जॉब मिळाला जेव्हा तो 18 वर्षाचा होता तेव्हा. तर तो म्हणाला की मी 1 वर्ष जॉब करणार आहे. म्हटलं कर. मग तो पार्ट टाइम करायला लागला कारण त्याला कॉलेजला जावं लागलं. आणि नंतर मग कसं झालं की मग तो म्हणाला पुढच्या वर्षी की मी 1 वर्ष ड्रॉप घेतो आणि मग नंतर मी माझं BCA पूर्ण करतो, मला एक वर्ष पूर्ण जॉब करू दे, पूर्ण वेळ. म्हटलं ठीक आहे. आणि नंतर तो म्हणाला आता मी शिकणारच नाही BCA फर्स्ट इयर नंतर. मग खूप आमचे त्याच्याबरोबर वाद झाले आणि नेमका त्याच वेळेला जिनन, जो मी म्हंटल की माझा कलिग जो ह्याच्यातूनच ह्याच्यातला माझा गुरु म्हणू शकतो असा आहे, तर तेव्हा तो आला होता. तर तो मला म्हणाला तू एकदा त्याला सोडून बघ ना, एकदा त्याला सोडून बघ, त्याला काय करायचं ते कर. आणि त्याच्यामुळे सतत आमचे वाद, घरामध्ये सतत टेन्शन की असं कसं तू, कारण कसं आहे, एकतर माझा मुलगा हा एकटा असा आहे की जो मराठी मीडियम मध्ये शिकला आणि बाय चॉईस आम्ही त्याला मराठी मीडियमला घातलं, की इंग्लिश मीडियम हे ज्यांची मातृभाषा इंग्लिश नाही आहे, ज्यांच्या आजूबाजूला इंग्लिश नाही आहे, त्या मुलांसाठी घातक आहे इंग्लिश मीडियम. त्यामुळे आम्ही बाय चॉईस त्याला मराठी मीडियमच्या शाळेमध्ये घातलं. आणि तो सायन्सला गेला नाही, तो इंजिनिअरिंगला गेला नाही. ज्या वेळेला त्याचे सगळे भावंड, कझिन्स, जे चुलत मावस असतील, सगळीच ती इंजिनिअरिंगला गेली होती. हे सगळे ताण होते. आता हा मुलगा म्हणतो की मी शिकणारच नाहीये. तेव्हा मला जिनान म्हणलं त्याला तू सोडून बघ. आणि जेव्हा आम्ही त्याला म्हटलं की ठीक आहे बाबा, नको शिकायचं तर नको शिकू, त्याच्यानंतर तो खूप जबाबदार मुलगा झाला. तो खूप सॉफ्ट झाला. म्हणजे तो बदललाच पूर्ण. त्याला कारण त्याच्या आयुष्याची जबाबदारी त्यांनी घेतली, असं झालं. आणि अजूनही त्यांनी BCA पूर्ण केलेलं नाहीये, पण ते कंपनीमध्ये तो खूप चांगलं काम करत असावा, कारण त्याला आता कम्फर्टेबल आहे, चांगल्या पोस्टवरती आहे, चांगला पगार मिळतो त्याला. म्हणजे हे घडू शकतं आजच्या जमान्यामध्ये. त्यामुळे शिक्षणाचा इतका अतिरेक करून मुलांना जीव द्यायला लावणं काही गरज नाहीये याची, असं मला वाटतं. मॅम, आता तुमच्या बोलण्यात आलं की इंग्रजी शाळांमध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये घालणं हे घातक आहे मुलांसाठी. का असं वाटतं तुम्हाला? नाही, मला कसं वाटतं की भाषा
भाषाचं काय आपल्या आयुष्यामध्ये स्थान आहे, तर एक कम्युनिकेशन, संवादाची भाषा आहे. पण आपण काय करतो, आपण घरामध्ये मराठी बोलतो किंवा जी काही मातृभाषा असेल ती बोलतो, आणि मग शाळेमध्ये गेलं की मुलांना इंग्लिश. एकतर हा एकदम मोठा फरक पडतो. आणि दुसऱ्यांदा म्हणजे एक पुण्यातल्याच एक उत्तम एक शाळा चालवणाऱ्या बाई मला मध्ये एकदा काही वर्षांपूर्वी भेटल्या होत्या. त्यांची शाळा खूप नावाजलेली आणि उत्तम शिक्षक वगैरे. त्या म्हणाल्या की अगं मला सुद्धा चांगले इंग्रजी येणारे शिक्षक नाही मिळत आहेत. ही शाळांमधली गोष्ट आहे. शाळांमधली इंग्लिश, प्रॉपर इंग्लिश शाळेतली गोष्ट आहे की मला चांगले इंग्लिश, आपल्याला काय होतं धडा शिकवणं वगैरे म्हणजे इंग्लिश येणं नाहीये. आता आपण कसं बोलत बसलोय, असं इंग्लिश मध्ये बोलायला आपल्याला प्रॉब्लेम, म्हणजे मला तरी होईल की नाही माझं इंग्लिश एवढं मी फ्लुएंटली तुमच्याशी बोलू शकेन, किंवा माझ्या मनामधलं जे आहे ते मी इंग्लिश मध्ये नाही व्यक्त करू शकत. त्यामुळे मराठी घरातली मुलं जेव्हा इंग्लिश शाळेत जातात तेव्हा ते फक्त काय लिहिणं वाचणं, काय विषय वगैरे इंग्लिशमध्ये शिकू शकतील, पण स्वतःला व्यक्त करायची भाषा त्यांची इंग्लिश नसते, कारण घरात मराठीत सगळं चाललेलं असतं. त्यामुळे तुम्ही आता जर बघाल, म्हणजे मी अशी खूप मुलं बघितलीत की त्या एका वाक्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही असतं. एक सलग भाषा, म्हणजे भाषेचं जाऊ दे, एक स्वतःला व्यक्त करणं पण जमत नाही त्यांना. त्यामुळे काय करायला पाहिजे की इंग्लिश ही भाषा म्हणून खूप उत्तम शिकवली पाहिजे मुलांना. भाषा उत्तम आली पाहिजे त्यांना. मग नंतर त्यांना पुढे जेव्हा शिकायचं असेल तेव्हा आपसूक त्यांना असं ट्रान्झिशन अवघड नाही होत. म्हणजे सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या भाषा त्यांच्यावर लादणं चुकीचं. हा, आणि ते पण इंग्लिश तुम्हाला शिकवायचं असेल ना कुणाला, तर ते वातावरण तसं असायला पाहिजे, शाळेत पण आणि घरात पण. परत ते दोन्ही परस्पर पूरक आहेत, शाळा आणि घर. घरामध्ये पण तुम्ही इंग्लिश बोला मुलाशी, शाळेमध्ये पण सगळ्यांनी इंग्लिशमध्ये वागा, की मग ते मुलं पिकअप करू शकतात. आता हेही तुम्ही बघितलं असेल की आता आमच्या घरामध्येच असं आहे की आमच्या घरामध्ये कन्नड भाषा आहे, आम्ही कानडी भाषिक आहोत. आणि मग आमच्या घरामध्ये आता नवीन जनरेशन मध्ये आमच्या घरात एक फॅमिली आहे की जिची आई तुळू आहे. अच्छा. आणि आम्हाला कन्नड येतं, आणि मग मराठी तर आहेच, बाहेरच्या सगळ्या इन्फ्लुएन्समुळे हिंदी पण आहे. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा 1.5-2 वर्षाच्या मुली माझ्या बहिणीच्या नाती होत्या, त्या 4 भाषा ऐकायला त्यांना यायच्या, कारण ते सहज शिक्षण आहे. हे आपण परत सहज शिक्षणाकडे आलो की सहज आकलन, की शेजारच्या बाईला नाहीच येत आहे मराठी, ती हिंदीतच बोलते, तर हे मूल त्यांच्या घरी जाणार, ती बाई खूप प्रेमाने वागायची, तर तिच्याकडे ते मूल हिंदी शिकलं. आई तुळू आहे आणि तिला पण असं व्हायचं की मला मुलांशी नाही मराठीत बोलता येत, मला तेच कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे ती तुळू बोलते त्यांची मुलांची आई. तर मग त्या मुली मग आईची भाषा शिकल्या, घरामध्ये मराठी, बाबा मराठी आहे, मराठी शिकल्या. मग आजी मधून कन्नड बोलते, मग थोडंसं कन्नड यायला लागलं. म्हणजे इतक्या भाषा येऊ शकतात जेव्हा ते नॅचरली त्यांच्या जगण्यामध्ये येतात. जेव्हा आपण आर्टिफिशियली काही गोष्टी कृत्रिमपणे अशा टाकायला लागतो तेव्हा गडबड होते. ओके, असे ते भाषेचं पण असं आहे. येस मॅम. आणि आता जी टक्केवारी चालू असते मुलांकडनं अपेक्षा, मग सहज शिक्षण पद्धती अवलंबल्यानंतर किंवा नो स्कूलिंग पद्धती अवलंबल्यानंतर टक्केवारी जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्याचा कसा फायदा होईल? ज्या गोष्टी कृत्रिम आहेत त्या आपण बोलायलाच नको असं मला वाटतं. टक्केवारी हिंसा आहे मुलांवरती गेलेली. का बरं आपण अपेक्षा करायची की मुलाला एवढे टक्के, मुलाला काय आपण सांगू शकतो, तू मॅक्झिमम प्रयत्न कर, एवढा आपण सांगू शकतो की नाही. मग तुला अमुक 1% मिळायलाच पाहिजे म्हटलं की मुलांना ताण येतो, आणि मुलांवरती ही हिंसाच आहे की तू असं करायलाच पाहिजे. मुलाला सांगायचं की बाबा तुला जेवढं जमतं मॅक्झिमम तू कर. मग त्याच्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज लागतील, जे काही हवं असेल ते मूल सांगेल आपण करू शकतो. पण तो एवढी टक्केवारी म्हणजे ताण किती, ह्याच्यातनच आत्महत्या झालेल्या आहेत मुलांच्या. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी पालक कमी पडत आहेत खूप जास्त. मग पालकांसाठी सुद्धा जसं मुलं सिनियर केजी ज्युनियर केजी मध्ये जाऊन शिकतात, तसं पालकांसाठी सुद्धा तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था पॅरलल करणं गरजेचं असं वाटतं? शिक्षण व्यवस्था असं नाही म्हणणार, आम्ही खूप वर्कशॉप्स घेतो पालकांसाठी. आम्ही त्याला काय नाव दिलं, म्हणजे हल्ली पेरेंटिंग सुद्धा हे अति पेरेंटिंग झालं, त्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो नो पेरेंटिंग, डू नथिंग पेरेंटिंग. डू नथिंग म्हणजे पालकांनी काय करायचं तर काहीच नाही करायचं, फक्त मुलांना वातावरण द्यायचं. मगाशी मी जे म्हटलं की स्वातंत्र्य द्या तुम्ही त्यांना तुम्ही प्रेम द्या, विश्वास द्या, हो की नाही, सुरक्षितता द्या.
ह्या गोष्टी जर आपण जेव्हा ठेवतो आजूबाजूला, तेव्हा मूल शिकतच असतं. सगळ्यात आधी हा विश्वास ठेवला पाहिजे की मूल शिकतंय काहीतरी, त्याला जे महत्वाचं वाटतं किंवा त्या परिसरात जे काही असतं ते मूल शिकतच आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की गवयाचं मूल सुरात रडतं असं आपल्याकडे वाक्य आहे, का ते काही जीन्स मधून आलेलं नाहीये, त्याच्यात सतत घरामध्ये चालू आहे. तर मग ते तसंच, म्हणजे तुम्हाला ते लता मंगेशकरांची गोष्ट माहिती असेल की जेव्हा लता मंगेशकर खूप लहान होत्या आणि अगदीच आणि त्यांचे वडील शिकवायचे, दीनानाथ बाहेर शिकवायचे मुलांना तेव्हा क्लासिकल जे असेल ते, तर ह्या आतमध्ये असायच्या. ह्यांना कधी शिकवलं नव्हतं तोपर्यंत वडिलांनी. आणि मग एकदा काय झालं की बाहेर क्लासेस सुरू असताना एक कुणीतरी विद्यार्थी चुकला, तर लता मंगेशकर छोट्या होत्या, त्या बाहेर येऊन म्हणाल्या हा चुकलाय. आणि मग खरं कसं योग्य कसं होतं तेही त्यांनी गाऊन दाखवलं. म्हणजे हे सहज शिक्षण आहे की त्यांना ते कळालं की हा चुकलाय. शिकवलं नव्हतंच. म्हणजे अशी मुलं सगळं घेत राहतात ना, त्रास करत राहतात. ते लर्निंग एन्व्हायरमेंट घरामध्ये असलं पाहिजे, ते पालकांनी करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मुलांवरती विश्वास ठेवणं आहे, स्वातंत्र्य देणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं आहे की हे पालक, पहिली गोष्ट म्हणजे पालक व्हिलन नाहीयेत. असं आपण म्हणत नाही की पालक व्हिलन आहेत मुलांसाठी, नाहीयेत. त्यांना सूरच सापडत नाहीये. म्हणजे पालकत्व कसं असलं पाहिजे हे त्यांना नाही कळत आहे. आत्ताच्या जगामध्ये इतकं कॉम्पिटिशन, पण आपण कॉम्पिटिशनचा भाग न होता सुद्धा आपण आपली मुलांनी आपण व्यवस्थित जगू शकतो. जगात एवढी स्पेस आहे. कॉम्पिटिशनच्या पलीकडे पण एक वेगळं जग आहे जिथं आपल्याला पाहिजे तेवढं कमवून लोक आरामात राहू शकतात. हे आधी आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ते मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मॅम, आता जी समाजामधली प्रस्थापित शाळा पद्धती आहे, तर त्याच्याबद्दल त्याचे काय दुष्परिणाम वाटतात तुम्हाला? एक तर असं आहे की एका वर्गामध्ये 40 मुलं असतील समजा, प्रत्येक मूल वेगळं आहे. ते 40 मुलांमध्ये प्रत्येक मूल वेगळं आहे. तर त्या प्रत्येक मुलाला त्या इतकं वेगळ्या असणाऱ्या मुलांना आपण जेव्हा एकाच पद्धतीने काहीतरी सांगू बघतो तेव्हा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील. पण आपण ते एक ब्लँकेट वर्क असतं ते, किंवा सगळ्यांनी हीच उत्तरं दिली पाहिजे. तर तिथे प्रत्येक मुलाकडे जिथं एक वेगळं मूल म्हणून जेव्हा समजलं जात नाही, हा मोठा त्या मुलांचा नुकसान असतं. उदाहरणार्थ आता एक मी प्रश्न वाचला होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 8 आकडा लिहिला होता आणि 6 असं. तर आणि तेव्हा शिक्षक जेव्हा असं उदाहरण देतात तेव्हा त्यांचं गणिताचं उदाहरण असतं त्यांच्यासाठी ते. त्यामुळे 2 हे त्यांना अपेक्षित असतं. तर एका मुलाने लिहिलं होतं की 8 इज कर्वी, 6 इज नॉट. म्हणजे 8 ला वळणं आहेत. कारण मूल हे, परत आपण इथे जातो, मूल हे ज्ञानेंद्रियांमध्ये आहे, ते बघतंय. 8 असं आहे आणि 6 असं आहे. म्हणजे 8 ला वळणं आहेत, त्याच्यासाठी 8 हे चित्र आहे, 6 एक चित्र आहे. तो दिसतोय त्याला, कारण तो ज्ञानेंद्रियाने ते बघतोय. इथं आपण विचारत आहोत. शिक्षक विचारांच्या जगात आहे, मूल बघण्याच्या ज्ञानेंद्रियाच्या जगात आहे. हा तो फरक आहे. त्यामुळे हे मूल पहिली 8 वर्ष तरी 7-8 वर्ष तरी मूल ज्ञानेंद्रियांमध्येच असणार आहे, असा आपण विचार करून शाळांमध्ये फरक केले पाहिजेत. म्हणजे कसं असतं की प्री प्रायमरी मध्ये जेव्हा मी त्याचं बघत होते की ह्याच्यात काय काय आहे, तर लिखाणपूर्व प्रक्रिया असा त्यांना करायला सांगतात. म्हणजे काय तर लिहायच्या आधी काय काय करायला लागतं मुलांना, पण लिहिणं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आमचा हा प्रश्न आहे. पहिली नंतर मुलं लिहायला शिकतातच, वाचायला शिकतात, पण प्री प्रायमरी मध्ये तुम्ही ते नका ना घेऊ. त्याच्यामध्ये जे एवढं आपण जेव्हा मुलांबद्दल वाचतो तेव्हा ते सगळीकडे आहे की पहिली 6-7-8 वर्ष मुलं हे ज्ञानेंद्रिय वापरून काम, म्हणजे जग शोधत असतात, जग समजून घेत असतात. मग अशा एन्व्हायरमेंट, अशा काही जागा आपण मुलांना निर्माण करायला पाहिजेत. कसं होतं की आम्ही सरस्वती स्कूलमध्ये काम केलं, असं तुम्हाला मी सांगितलं की तिथे आता एक जागा त्या शाळेने प्री प्रायमरीसाठी निर्माण केली की एक खोली आहे. परत तिथे एकही खेळणं नाहीये त्या खोलीमध्ये, कारण आपण खेळणं द्यायचं नाही हे त्यांना पटलेलं आहे त्या शाळेला प्री प्रायमरी मध्ये.
आणि मग काय आहे तिथे तर ज्या काही घरामध्ये वस्तू पडलेल्या असतील, पालकांना त्यांनी सांगितलं की अशा काही वस्तू असतील तर त्या तुम्ही आणून द्या. मग पालकांनीच खूप वस्तू आणून दिलेत. डबे असे जे पुठ्ठ्यांचे वेगवेगळे डबे आहेत, भांडी आहेत, ओढण्या आहेत, काही आहे त्याच्यामध्ये घरातलं सामान. हा, आणि मग ते त्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं. आणि मग त्यांनी असं केलं की 1 तास असा प्रत्येक वर्गाचा, प्री प्रायमरीच्या म्हणतात 5-6 तुकडे आहेत तिथे जे वर्ग आहेत, तर तिथं तुम्ही त्या मुलांना सोडा. आणि शिक्षकांचं काम आहे फक्त ऑब्झर्व करणं, फक्त निरीक्षण करणं. शिक्षकांनी मध्ये जायचं नाहीये तिथे. आणि त्याच्यासाठी शिक्षकांवरती पण खूप काम केलं आम्ही. आणि मग ते मूल काय 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 करतं, त्याच्यातनं मूल काय काय शिकलं हे दिसायला लागलं आता शिक्षकांना. म्हणजे किंवा त्यांच्या घरामध्ये काय अनुभव आले असतील. गणपती झाली की सगळी मुलं आरतीचं चालू झालेलं असतं त्या वर्गामध्ये. सगळं सगळं जे काही घरात घडलेलं असतं ते सगळं, किंवा सार्वजनिक गणपती पण त्या कधीतरी त्यांच्या खेळण्यामध्ये येतात. तर अशी जागा मुलांना असायला पाहिजे. आणि त्याच्यातनं शिक्षकांनी समजून घ्यायचं की मुलांना काय काय येतं, काय काय मुलं शिकली आहेत. मॅम, अजून एक विषय आपण मगाशी बोललो होतो, पसारा मांडणं ही जी प्रोसेस असते की पेरेंट्स जनरली 90% मुलांना रागवतच असतात की तू पसारा करतोस, तू याव करतोस, तू त्याव करतोस. सो ते पसारा मांडणं याच्यावर पण काहीतरी आकलन असतं असं तुम्ही म्हणता. हा, कसं आहे की एकतर घरामधल्या, आपण मगाशी म्हटलं तसं की घरातल्या गोष्टी मुलांना जास्तीत जास्त ऍक्सेस देणं, घरामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मूल वापरू शकेल. मग आता त्याच्यामध्ये काचेच्या गोष्टी असतात, महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात, कॅमेरे, मोबाईल, ह्या गोष्टी आपण मुलांना हात नाही पोचणार अशा ठिकाणी ठेवू शकतो. बरोबर. म्हणजे बाकीचं घर मुलांना त्यांना काय जे करायचं असेल, काही मांडून बघायचं असेल, अनुभव मांडून बघायचा, मग तो चित्रातून असेल, खेळण्यातून असेल, त्याच्यासाठीच त्यांना स्कोप द्यायचा आहे. आणि शक्यतो मुलं खूप काही काही करत असतात. आणि काही आता ह्याच्यामध्ये डिसिप्लिनचा भाग येतो. मग आपण त्यांना डिसिप्लिन लावायला लागतं. पण जेव्हा आपण त्यांच्याबरोबर काही गोष्टी करतो तेव्हा ते आपल्या करण्यातून शिकतं. आपण आवरावरी करायला की मूल चल रे आपण आवरूया, 1-2दा असं म्हटलं की तिसऱ्यांदा मूल आपण आवरतं. आणि मुख्य म्हणजे अशा वेळेला एक आम्हाला नेहमी विचार मनात येतो की घर कुणाचं असतं. जे मगाशी मी म्हंटल तसं की आमच्या घरातून तू बाहेर जा, असं जेव्हा आई वडील रागाच्या भरात मुलाला म्हणतात तेव्हा आपण त्याला घर तुझं नाही आहे असं सांगतो. सेम वे जेव्हा आपल्याला मुलांनी केलेला पसारा दिसतो, एक तर तो पसारा हा आपलं इंटरप्रिटेशन आहे, हे आपल्याला पसारा दिसतो, पण तो पसारा नाहीये तो त्याचं एक्सप्लोरेशन आहे. ते काहीतरी गोष्टी केलेल्या असतात त्या मांडून बघणं आहे. आणि नंतर मग आपण त्याला सवय लावायची की बाबा आपलं झालं ना की सगळं आवरून ठेव. तर मुलांना सवयी लागतात. आणि हे सेल्फ डिसिप्लिनचा पण भाग आहे याच्यामध्ये. आपण लादत नाही डिसिप्लिन, आपण फक्त सांगतोय की हे आपण काढलंय ना आपणच ठेवायचं. तर मग ते मुलांना सवयी लागू शकतात. पण जेव्हा आपण पसारा म्हणून बघतो आणि ते पण पसाऱ्याबद्दल का राग येतो, तर कुणी आलं तर काय म्हणाल, हे दुसऱ्यांच्या दृष्टीने घर कसं दिसेल आपण ह्याचा विचार करत असतो. हा, त्याच्यापेक्षा मुलाचीही गरज आहे आता, राहू देत ना. आणि काही गोष्टी म्हणजे मी बघितलंय की 2-2 दिवस शाळेमध्ये असं होतं. शाळेत आम्ही जेव्हा प्रयोग करत होतो, मुलं 2-2 दिवस एखादी गोष्ट करत असायचे. पण आम्ही त्यांना शिक्षकांना सांगितलं होतं की मोडायचं नाही. विशेषतः बाहेर विटा होत्या त्या शाळेमध्ये, तिथं मुलं विटांमध्ये किती म्हणजे इतक्या पॉसिबिलिटीज आम्ही त्या विटांमध्ये बघितल्या आहेत की थक्क व्हायला होतं. म्हणजे 2 मजल्याची घरं फक्त विटा रचून मुलांनी बांधली होती. स्वतःच्या स्वतः नाही शिकवायला कशाला पाहिजे. घर खेड्यामध्ये घरं बांधताना दिसतात मुलांना, शहरात पण दिसतात असतात. तेव्हा जे दिसतं ते करतात मुलं. आणि मग त्याच्या गाड्या बनवल्या, त्या विटांच्या गाड्या बनवल्या होत्या, काहीही बनवलं होतं. तर मग मुलं म्हणायची अजूनही आम्हाला काम करायचंय, उद्या हे काढू नका. मग तसंच ठेवलेलं असायचं ते. मग दुसऱ्याशी, आणि जेव्हा त्यांना त्यांचं संपतं ना ते त्याच्याकडे फिरकतच नाही. मग त्यांना म्हणायचं चला विटा ठेवून टाका, आता झालं तुमचं. तर हे समजावून घेणं की मुलांची ही खूप महत्वाची लर्निंग प्रोसेस आहे. हे समजावून घेतलं ना तर आपल्याला पसारा नाही वाटत. आणि साफसूत्र असायलाच पाहिजे असं कोणी सांगितलंय ना, मुलांची पण ती जागा आहे, तर त्याला पण आपण एक मान दिला पाहिजे असं. मॅम, ही एवढी चांगली जी शिक्षण पद्धती, सहज शिक्षण पद्धती ज्याच्यावर आपण आता इतक्या वेळ चर्चा करतो, ही गव्हर्नमेंट मधून काही गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत किंवा प्रायव्हेट शाळा सुद्धा, सो याच्यामध्ये राबवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात का, किंवा काय करता येईल?
आपल्या सगळ्यांना माहिती की 7 वर्षापर्यंत मूल हे अनुभवातून शिकतं, अनुभव घेऊन शिकतं आणि ते मांडून शिकतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी ज्ञानेंद्रिय वापरून करायचं आहे. हे आधी आपण सगळ्यांनी मूल समजून घेणं आहे. मूल का शिकतं, कसं शिकतं आणि काय शिकतं. पेरेंट्स आणि शाळा आणि जे गव्हर्नमेंटचे जे अथॉरिटीज असतील त्यांनी शिकणं गरजेचं आहे, समजून घेणं की ही मुलाची गरज आहे. आणि ही गरज जेव्हा आपण भागवत नाही तेव्हा मग खूप प्रश्न येतात. मुलं मग बसनच शिकतात. आणि शाळा कशी असते, शाळा हे इंटरॅक्टिव्ह नसतात आपल्याकडे. फक्त एक माणूस कोणीतरी येतो, म्हणजे तुम्ही एक 3 वर्षाच्या मुलाच्या दृष्टीने बघा, काहीतरी अनाकलनीय बोलतो तो माणूस किंवा बाई असेल ती, निघून जातात असं काहीतरी, किंवा सतत काहीतरी ते जे अत्यंत निरर्थक गाणी शिकवत असतात, गोष्टी सांगत असतात. तर मुलांच्या गोष्टी हा पण एक खूप इंटरेस्टिंग अभ्यासाचा विषय आहे. कारण आपण आपले जे काही गुण आहेत ते प्राण्यांवरती घातलेले असतात. त्यामुळे मग मगाशी आपण बोलत होतो की मग तो सिंह क्रूरच असतो कारण तो सशाला खातो असं आपल्या मनात असतं. मग ससा बिचारा असतो, तर ती अन्न साखळी आहे. तर सगळ्या सशांना खात नाहीये ना सिंह, एका सशाला, बाकीचे आहेतच जिवंत आणि ससा पण पुढे काहीतरी खातच आहे. हा, तर हे आपण समजून घेत नाही. किंवा कोल्हा कपटीच असतो नेहमी. त्यामुळे काय होतं, इतक्या लहानपणात ही सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळं ना मुलांना तेच वाटतं. कधी कोल्हा आवडणारी मुलं आपल्याला माहिती नसतील कुठेही, कारण आपण त्याची इमेज केली आहे की कोल्हा असा असतो वगैरे. आणि दुसरं म्हणजे राजा राणीच्या गोष्टी आहेत, एक आवडती असते एक नावडती असते. म्हणजे फेरी टेल्स आहेत की राजकन्येला मग राक्षस पळून नेतो, मग राजकुमार येऊन तिला वाचवतो. का ती स्वतः का नाही पळून येत राजकन्या, ती का नाही प्रयत्न करत. म्हणजे आपण ती बाई आहे म्हणून तिला आपण इमॅजिन केलंय की तिला कुणीतरी वाचवायला यायला पाहिजे. म्हणजे हे न कळत ना मुलांवरती ह्या सगळ्या गोष्टी बिंबत जातात की राजकन्येला राक्षस पळून नेलाय, मग आता राजकुमार येऊनच तिची सुटका करेल. म्हणजे बाई अशी असते. हे कुठंतरी मुलांपर्यंत ह्या गोष्टी अशा न कळत जात असतात, जे खूप घातक आहे. नंतर ते घरामध्ये कुणी म्हणजे त्याचे कुठेतरी दिसू शकतात त्याचे पडसाद. त्यामुळे ह्या गोष्टी काय गरजेच्या आहेत मुलांना. आणि हल्ली तर राजा राणी कुणाला बघायला पण मिळत नाहीयेत. तर राजराणीच्या गोष्टी अशा जर असतील आवडत्या नावडत्या तर ते चुकीचंच आहे. असं नाही. शालेय पुस्तकातले काही धडे किंवा गोष्टी बदलण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? शालेय पुस्तकात तर ह्या आहेत की नाही मला माहिती नाही. हा, असं काही असतं. किंवा आपण जेव्हा सांगत असतो ना तेव्हा खूप काळजीपूर्वक की ज्याच्यातनं चुकीचे मेसेजेस जातात अशा गोष्टी नाही सांगायला पाहिजे. परत आता जसं चॉकलेटचा बंगला नाहीच बघितला आम्ही, ज्याचा अनुभव घेतलेला नाहीये तशा गोष्टी आपण सांगतो, इमॅजिनेशन करायला सांगतो. पण इमॅजिनेशन हे कसं असतं की ज्या गोष्टी आजूबाजूला घडतात, म्हणजे आम्ही जेव्हा बघितलं की मुलं इमॅजिनेशन करतात जे काहीतरी घडलेलं असतं त्याचं. आता तुम्हाला एक गंमत सांगते की आमच्या शाळेमध्ये एका एक अमेरिकेहून एक बाई आल्या होत्या, त्यांचा मुलगा ऑटिस्टिक होता. तर त्यांनी नेटवरती जेव्हा शोधलं तेव्हा त्यांना असं समजलं की अशी एक शाळा आहे की जिथे मुलांना काहीच बंधनं नाहीये. तर त्या बाई ऑल द वे अमेरिकेहून, इंडियन बाई होत्या त्या आल्या होत्या ती शाळा बघायला. आणि त्यांनी ते बघितलं की त्यांना खूप आवडलं. अरे बाई, इथे काहीच मुलांना बंधन नाहीत, मुलं कधीही बसा, कुठेही बसा. आणि आम्ही मल्टिपल हे केलं होतं, म्हणजे 1ली 2री 3रीचे एकत्र गट करून असे वर्ग केले होते. कारण 3रीची मुलं 1लीच्या मुलांना शिकवू शकतात. असं पण असं भावंडांमध्ये आपण कसं राहतो तसं. तर त्यांना ते खूप आवडलं. तर त्या मुलाला घेऊन जवळजवळ 2 वर्ष त्या इथे होत्या. त्यांनी घर भाड्याने घेतलं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी एक टीचर आणली होती. तर तिचं नाव झोई. तर मग आमच्या शाळेमधला एक शिक्षक होता, तो पण असाच इंजिनियर, आणि तो कंटाळून बाहेर पडून आमच्या शाळेमध्ये आला होता. तर त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं. आणि नंतर मग पुढच्या वर्षी झोई प्रेग्नंट झाली. आणि तुम्हाला माहिती की गावाकडे ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत की सतत बाळ घडत असतं, बाळ येत असतं घरामध्ये वगैरे वगैरे. मग ते मुलांना त्याची गंमत वाटावी म्हणून मग झोईचं डोहाळं जेवण केलं बाकीच्या शिक्षकांनी वगैरे. आम्ही खूप अलाव करायचो शाळेमध्ये, करा म्हणायचं, कारण हे जगणंच आहे ना, ते मुलांपर्यंत पोहोचत असतं ते. आणि नंतर ते सगळं झाल्यावरती एकदा एका मुलीने चित्र काढलं, असं झोईचं चित्र काढलं, असे केस तिचे कुडळे वगैरे होते आणि तिच्या पोटात एक बाळ दाखवलं.
आणि लिहिलं होतं झोईज बेबी असं ते, कारण झोई इंग्लिश अमेरिकन होती म्हणून इंग्लिश मध्ये झोईज बेबी अशी. म्हणजे हे एक त्यांना समजलेली गोष्ट. नंतर इतकी इंटरेस्टिंग चित्र आली, हा बेस झाला. एक 2-3 दिवसांनी एका मुलानी मांजर काढली, एक मोठी, तिच्या पोटामध्ये एक मांजर काढली, तिच्या पोटामध्ये एक मांजर काढली. म्हणजे हे इमॅजिनेशन झालं. एक त्यांना माहितीये की पोटात बाळ असतं हे त्यांना माहितीये, मग त्याचं इमॅजिनेशन म्हणजे 2 पिढ्या एकमेकाच्या पोटात. अरे वा, फार. अजून एक त्याच्यापेक्षा खूप इंटरेस्टिंग चित्र आमच्याकडे, खूप उत्तम चित्र आमच्याकडे आणि सगळं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहे त्याचं. श्रावणामध्ये नागपंचमीच्या वेळेला खेड्यामध्ये अजूनही भरपूर झोके वगैरे असतात, तर मुली सगळ्या झोके खेळून आल्या आणि सगळे मुलं म्हणजे मुलं मुली सगळेच खेळतात. आणि मग चित्र आम्ही ते एक सिस्टीमच ठेवली होती की कुणाला कधी चित्र काढावं असं वाटेल नाही म्हणायचं नाही. एका ताईकडे कागद आणि पेन्सिली देऊन ठेवल्या, तर कधीही तिच्याकडे जायचं, चित्र काढायचं असेल तर तुम्ही चित्र काढा, पण कंपल्सरी नाही. काही मुलांना नाही काढायचं तर तेही आपण ऍक्सेप्ट करायचं. तर एका मुलीने चित्र काढलं, असं झाड काढले, फांदी काढलीये, 1, 2, 3 झोके काढलेत एका फांदीला. 3. हा, मग ते टीचरने विचारलं का ग 3 का झोके? म्हणे आम्ही 3 बहिणी, आमची भांडणं फार होतात म्हणून चित्रात तरी तिघींना एक झोकं. म्हणजे जे काही त्यांना वाटतं ते पण असं चित्रामध्ये येऊ शकतं. म्हणजे हे इमॅजिनेशन झोक्यावरून त्यांच्या पर्सनल ते समजतं. मॅम, मग तुमचे काय प्लॅन्स आहेत शेवटाकडे येताना? भविष्यात अशी सिस्टीम जी आहे सहज शिक्षण पद्धती ही शाळांमधनं राबवण्यासाठी किंवा अजून मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी तुम्ही काही प्लॅन? नाही, एक तर आम्ही सतत पालकांचे आणि शिक्षकांसाठी किंवा जे काही मुलांबरोबर सतत असतात त्यांच्यासाठी आम्ही सतत वर्कशॉप्स ऑनलाईन घेत असतो. कधी प्रत्यक्ष पण, आता पुण्यामध्ये आहे तसं प्रत्यक्ष पण घेत असतो. आणि त्याच्यामध्ये मी खूप अजूनही कसं झालं की पालकांबरोबर, हे ठाण्याच्या शाळेचं पालकांबरोबर खूप काम झालं आमचं. आणि मग तेव्हा ठाण्याच्या शाळेमधल्या 1-2-3 पालकांनी मला सांगितलं की ताई जरा आमच्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना पण हे तुम्ही समजावून सांगता का, कारण ते खूप वेगळ्या जगात आहेत. आणि त्यांच्या काळामध्ये आई वडील सासू सासऱ्यांच्या काळामध्ये खूप गोष्टी लोक करायचे हाताने, म्हणजे मुलांचे आजी आजोबा खूप गोष्टी हाताने करायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी लिहिणं वाचणं खूप महत्वाचं होतं, कारण खूप गोष्टी ते आपोआप शिकायचे. पण आता ह्या मुलांना ते आपोआप शिकायला स्पेसच नाहीये. त्यामुळे जेव्हा आम्ही म्हणजे मुलांचे आई वडील मला म्हणाले की आम्ही जेव्हा ह्या अशा स्पेसेस घरी करतोय की मुलांनी खेळू दे, त्याला लिहायला वाचायला नको, तर आमच्या आजी आजोबांना राग येतो. अरे नाही तुम्ही ह्याला लिहायला वाचायला शिकवा. तर तुम्ही आमच्या आजी आजोबांसाठी पण वर्कशॉप घ्या. त्यामुळे मी आजी आजोबांसाठी पण वर्कशॉप घेते आणि त्यांना हे सांगते की आपण ज्या गोष्टी सहज शिकलो, जगण्यातून शिकलो, त्या ह्या मुलांना नाही मिळत आहेत आताच्या परिस्थितीमुळे. त्यामुळे अशा स्पेसेस आपल्याला थोड्याशा मुद्दाम क्रिएट करायची गरज आहे. आणि खूप आजी आजोबांना ते पटतं, कारण त्यांच्यापर्यंत नेणं, तसं शिक्षकांसाठी पण. आता परत मला कूर्गमध्ये एका शाळेला जायचं आहे मार्च पासून. असे खूप लोक आहेत की ज्यांना हे पटतंय, पालकांना पटतंय. आमचे खूपसे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये सतत अनुभवांची देवाणघेवाण होत असते. आणि करोना काळामध्ये आमच्याकडे खूप परदेशातले पण पालक जोडलेले आहेत. आणि आता परत परदेशातल्या पालकांनी मला सांगितले आमच्या इकडे हाच प्रश्न आहे, आमच्या इकडे पण आजी आजोबांचे वर्कशॉप घ्या. तुम्ही पेरेंट्ससाठी पण घेता, आजी आजोबांसाठी? हो, कारण काय आहे की सगळ्या घरामध्ये जे काही लोक राहतात किंवा मुलांच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांचे समन्वय असणं गरजेचं आहे. मुलांना ही डिस्पॅरिटी नाही दिसता कामा. म्हणजे आम्ही पालकांना नेहमी म्हणतो की तुमच्यामध्ये प्रश्न असणारच आहेत, इतकं स्मूथ कुठलंच नातं नसतं. आणि विशेषतः जेव्हा एकत्र कुटुंब असतात, आजी आजोबा आहेत घरात, आई वडील, तर खूप प्रश्न असतातच. तर तुम्ही ते मुलांसमोर नका मांडू, एकमेकांमध्ये तुम्ही ते बोलून घ्या. मुलं घरात नसताना तुम्ही एकमेकांमध्ये ते प्रश्न सोडवून घ्या. पण मुलांना घर म्हणजे एक युनिट दिसत असतं. आई वडील, आजी आजोबा हे सगळे एकाच विचाराचे छान आहेत हे मुलांना असं दिसत असतं. आणि तेव्हा मूल घाबरतं जेव्हा असं काही घरामध्ये हिंसा, व्हर्बल हिंसाच असते, वैचारिक, तर असं काही घडत असेल, भांडणं घडत असतील, तर मुलाला ती भीती वाटते. त्यामुळे आणि मनावरती खूप परिणाम होतात. म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स जेव्हा होतो कपल्स मध्ये त्याचा परिणाम मुलांवर खूप होतो. कारण मुलांचं जे खूप कम्फर्टचं जे जागा आहे ते आई वडील आहेत.
हो की नाही. त्याला आई वडील एकच वाटतात मुलांना. आई वडील आपण पण असंच म्हणतो, आई वडील म्हणतो की नाही, त्यांना एकच वाटत असं. मग त्याच्यामध्ये काही प्रश्न आले तर मुलांना मग जायचं कुठं. प्रचंड मुलांना खूप प्रश्न, म्हणजे बेड वेटिंग आपण जे म्हणतो, मुलं अंथरुणात खूप वर्ष करतात. त्याचं पण एक कारण हेच असतं की घरामध्ये काहीतरी घडतंय जे मूल नाही सांगू शकत. त्याचा परिणाम आहे की मूल शू करतं अंथरुणात. म्हणजे इतके खूप खूप सखोल परिणाम होतात मुलांवरती घरातल्या ह्या वातावरणाचा. त्यामुळे म्हणजे तुम्हाला नेहमी, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मूल चांगलं व्हावं हे जेव्हा आपण याच्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा आपण चांगले होतो. कारण मुलासमोर आपल्याला एक चांगला माणूस म्हणून राहायला पाहिजे, तर आपण जेन्युइनली चांगलं व्हायला लागतं. मुलांना खोट्या गोष्टी कळतात. तुम्ही प्रिटेंड करत असाल, तुम्ही काहीतरी आव आणत असाल, तेही मुलांना कळतं. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये ना आपण पण चांगली माणसं होतो. हे मला ह्याचं खूप सहज शिक्षणात जेव्हा आपण काम करतो त्याचा खूप हा चांगला परिणाम मला वाटतं की आपण पण हळूहळू चांगली माणसं होत जातो. सो थँक्यू मॅम, आज तुम्ही इथे आलात. सहज शिक्षण पद्धतीबद्दल खूप डोळे उघडणारी माहिती तुम्ही लोकांसमोर मांडली. आय होप की लवकरच खूप मोठे मोठे बदल बघायला मिळतील आणि तुमच्या या पुढच्या कामाला पण आमच्याकडनं बेस्ट लक. तुमचं खरं तर आभार मानायला पाहिजे की इतका वेगळा विषय तुम्हाला बोलावा असा वाटला आणि खूप लोकांपर्यंत ह्या गोष्टी जायची गरज आहे. कारण आपण नेहमी मुलांच्या बाजूने असतो, असं आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही मुलांच्या बाजूने असतो. त्या मुलांची जी बाजू आहे ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं खूप वाटलं होतं. त्यामुळे तुमचे पण आभार, तुमचे आणि तुमच्या टीम. थँक्यू. थँक्यू. कसं वाटलं आमचा पॉडकास्ट? सहज शिक्षण पद्धतीबद्दल तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या वॉच स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप.